ना शर्वरी जर्नलिस्ट. माझे एक स्नेही आहेत सुभाष तोंडोळकर, जे संभाजीनगर इथे राहतात आणि जे उत्तम कवी आहेत. त्यांच्या थोडंसं मनातले या कविता संग्रहातली एक कविता, त्याचं अभिवाचन मी आज आपल्यासमोर करणार आहे आणि त्याचं निमित्तही खास आहे. सुभाषजींचा या 2 जूनला लग्नाचा वाढदिवस आहे आणि ही जी कविता आहे ही त्यांनी आपल्या बायकोला समर्पित केलेली आहे, ज्याचं शीर्षक आहे तुझ्या विना. मी ज्यावेळेला ही कविता वाचली त्यावेळेला मला असं वाटलं की खरोखरच जे कोणी संवेदनशील पुरुष असतील त्यांना आपल्या कर्तव्यदक्ष बायकोबद्दल अगदी मनात हेच विचार येत असतील आणि हेच विचार सुभाषजींनी आपल्या कवितेतनं व्यक्त केलेले आहेत. ही कविता ऐकल्यावर समस्त पुरुषवर्गाला हे जाणवेल की सतत आपल्या पाठीशी असणारी आणि कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळेला आपल्याला मदत करणारी, धावून येणारी अशी ही आपली अर्धांगिनी ज्यावेळेला घरात नसते त्यावेळेला घराचं काय होतं. प्रस्तुत करते तुझ्या विना. तुझ्या विना, तुझ्या विना घर, तुझ्या विना घर, खांद्यावर असलेलं ओझं छातीवर आल्यासारखं. तुझ्या विना घर, खांद्यावर असलेलं ओझं छातीवर आल्यासारखं. तुझ्या विना घर, माया पाझरत्या भिंती अंगणात रुसून बसल्यासारखं. तुझ्या विना घर, तुझ्या विना घर, हळवा चिंब चिंब झालेला लेकरांचा पदर हरवल्यासारखं. तुझ्या विना घर, तुझ्या विना घर, पौर्णिमेचं टिपूर चांदणही काळी कुट्ट अमावस्या झाल्यासारखं. तुझ्या विना घर, पूर्ण होत असलेल्या सप्तपदीची मध्येच कोणीतरी द्वाडानं वाट अडवल्यासारखं. तुझ्या विना घर, तिन्ही सांजेला भरल्या घरासमोर पवित्र तुळस दिवा नसल्यासारखं. तुझ्या विना घर, तुझ्या विना घर, मी करणारा अहंकार शेवटी एकटाच पडल्यासारखं. तुझ्या विना घर, तुझ्या विना घर, दगड मातीचं घरच काय पण मीच नसल्यासारखं. दगड मातीचं घरच काय मीच नसल्यासारखं. तुझ्या विना घर. धन्यवाद.